भाऊ आंदोलनचा दुसरा दिवस आहे, काय म्हणणार तुमचा? आता समोरची रणनीती कशी राहणार? आमची रणनीती तर शेतकऱ्यांच्या बाजूची आहे, मेंढपाळांच्या बाजूची आहे, मच्छीमार दिव्यांगांची. याच्यात काय रणनीती करायची आहे? सरकारनं जर ठरवलंच आहे रक्त बांबड करायचं शेतकऱ्याला, म्हणजे फासावर लटकून त्यांचं समाधान झालं नाही, तर आता रस्त्यावर त्यांचं रक्त सांडवायची त्यांचा विचार असेल तर आम्ही स्वीकारतोय त्यांचं आव्हान. आम्हाला गोळी चालवायचं आमच्यावर, देवाभाऊचं समाधान होईल, त्यांना पुण्य भेटन. शेतकऱ्याच्या छातळ्यावर गोळ्या काढल्या. सरकारकडून कोणते प्रस्ताव आला का बातचीसाठी आणि समाधानासाठी? त्यांना काही शेतकऱ्याचं लेनदेनच नाही ना, मजुराचं नाही, मेंढपाळाचं नाही, दिव्यांगांचं नाही. सामान्य माणूस मरो काही बरो, इथे एखादा अदानी अंबानी आला असता तर चारही दरवाजे मंत्रालयातले खुले राहिले असते किंवा हेच त्यांच्या घरी गेले असते. आणि हा शेतकरी अन्नदाता तुमच्या घरापर्यंत आलाय, आम्हाला वाटलं तुम्ही नाश्त्याची व्यवस्था करणार, तुम्ही पोलिसांच्या हातात बंदुका देऊन व्यवस्था केली. मतदानाला आमच्या घरी येतात, आम्ही तुमच्या घरी मागणी करायला जो जीवार येतं तुमच्या, वाईट वाटतं तुम्हाला. ही संस्कृती आहे भाजपची. प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं आणि रावणाचं सारखं वर्तन करायचं कोण सहन करणार आहे? राम नावाचा शेतकरी मरताय, लक्षात ठेवा. राम प्रसन्न होणार नाही. तुम्ही जेव्हा मागच्या वेळी सरकारमध्ये होतं, दिव्यांग मंत्रालय तुम्हाला भेटलं होतं, काय त्याचं आता कसं तुम्ही सतत त्याची मांग करता, मानधन ते वाढवायची मांग करता, सरकार याच्यावर लक्ष देत नाही? दिव्यांग मंत्रालय मला भेटलं नव्हतंय. दिव्यांग मंत्रालय नव्यानं स्थापित झालेलं होतंय. आता बाहेर राज्यामध्ये 3 ते 4 हजार रुपये दिव्यांगांना पगार भेटतं, आपलं राज्य 2,500 देतंय. आम्ही मागणी सुरू केली तेव्हा 600 होतं, आता 1000 झालं, 1000चे 1500 झाले, 2,500 केले. किमान बाहेर राज्यापेक्षा आमचं राज्य सुखी आहे, श्रीमंत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे, तिथंच आमचं राज्य आहे. सगळ्यात जास्त बजेट युपी नंतर आपलंच आहे. 7.5 लाख कोटीच्या बजेटमध्ये 1500 आणि 2,500 रुपये देत आहे. याला 2 पाय नाही, हात नाही. थोडे तर भावना संवेदना ठेवा. सतत शेतकऱ्यांची आत्महत्या सुरू आहे. मागच्या दिवशी पण काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सरकार म्हणते की आम्ही सगळं करून राहिलो, पण ते जमिनीवर दिसत नाही. सरकार काय असं कोणतं सरकार आहे का आम्ही काहीच केलं नाही म्हणून आत्महत्या करतोय? असं कोणतं सरकार आहे? ते असंच म्हणतंय. बोल बच्चन असतं ना, ते सगळे अमिताभ बच्चनच्या रोलमध्ये असतात. सोयाबीनचं आता सरकारने 24 तारखेपासून येणाऱ्या तारखेपासून खरेदी करण्यात येणार, जे भाव आहे ते आता 3,000 3200 असं चाललाय. आता व्यापाऱ्यांच्या हाती सोयाबीन गेलंय आणि अर्धे व्यापारी यांचेच आहे, भाजपावाल्यांचे. आता त्यांना फायदा होईल. पुन्हा पक्षनिधी आंदोलन चालली, म्हणजे खरेदी केला 3,000 2,000, विकणार 5,328 मध्ये सोयाबीन. पंजाब सारखं राज्य, लहान राज्य असून, बजेट कमी असून, हमी भावात दरवर्षी 90% शेतीमाल खरेदी होतं आणि महाराष्ट्रात 6% होते फक्त. देशाच्या तुलनेमध्ये 40% घाटत आहे आमचा शेतकरी महाराष्ट्रात. इथून भावांतर योजना आमच्या भाजपच्या सरकारनं MP सुरू केली. तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे, एकरी 5,000 प्रत्येक पिकाला दिलं. आणि हे वांझोटं सरकार आहे, एक खडकू द्यायला तयार नाही आहे. 31,000 कोटी म्हटलंय, त्यातले 10,000 कोटी रस्त्यालाच खर्च करणार आहे. मारले शेतकऱ्याच्या माथी. MRGSचा पैसा, रेग्युलर योजना, त्या शेतकऱ्याच्या माथी मारून घेतले. हुशारीनं जगायचं आहे, हुशारीनं फायदा नाही होतो. तुमची हुशारी दिसन. मागच्या वेळी तुम्ही जर आंदोलन केलं होतं, सरकारचे मोठे मोठे प्रतिनिधी तुमच्या भेटायला आले होते. यावेळी असं काही झालं तर आपली रणनीती कसं राहणार? आपण आंदोलन थांबवून आम्ही स्वागतच करू, आले तर स्वागतच करू. असं आता पुढची रणनीती काय? आपण तुम्ही अल्टिमेटम दिला आहे, आता रेल्वे जवळच आहे, इथून 200 मीटरवर आहे, तिथं जाऊ.